काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरपासून संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्व जिल्हे बाधित झाले आहेत। नागपुरात शेकडो पोती धान्य भिजले आहे, तर बीड येथील परळी मोंडखेल शिवारात ज्वारी पिकाचं नुकसान झालं आहे। उभे पीक आडवं झालं आहे। भंडाऱ्यात काढणीला आलेल्या पिकावरती या पावसाचा परिणाम होणार आहे। हिंगोली जिल्ह्यात गहू, तूर आणि आंबा उत्पादक शेतकरी या पावसानं खितून गेले आहेत। यवतमाळ येथे पावसानं गहू पिकाला फटका बसला आहे। वाशिम जिल्ह्यात तर रब्बी हंगामातील गहू, कांदा, भिजवाई आणि हरभरा ही पिके बहारात आलेली असताना ढगाळ वातावरणामुळे त्यावरती रोगराई पडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे। आता तर तिथेही पाऊस झाल्याचं वृत्त आहे। एकूण परिस्थिती पाहता पावसाने आक्रमण करून उभ्या रब्बी पिकाचं अक्षरशः धूळधाण केली आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातून येत असताना उदयपूर नंतर 50 किलोमीटर पासून जोरदार पाऊस सुरू झाला। तो भोपाळ येण्यापूर्वी 50 किलोमीटर आधीच थांबला। त्यावेळी उभ्या पिकाची होत असलेली नासाडी आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितली। बऱ्याच ठिकाणी गव्हाचं उभं पीक आडवं झालं, तर तेथील एका चहाच्या टपरीवरती एक शेतकरी भेटला। आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करायची आहे, त्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे। माझ्या शेतातील पिकातून 4-8 दिवसात मला 3 ते 4 लाख रुपये मिळाले असते, पण आता गव्हाची नासाडी झाल्यामुळे माझ्या हाती केवळ 35 ते 40% पैसे येतील, असं तो म्हणाला। त्याची ही रडकथा ऐकून आम्हाला तेथील चहाही गोड वाटला नाही। काल रात्री ढगफुटीनंतर पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला, त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं जे दुःख व्यक्त केलं आहे तेच दुःख आमच्या शेतकऱ्याचं आहे, याचा अनुभव आम्हाला आला आहे। सध्या दररोज पिकाचा विमा काढण्यासाठी वेळोवेळी जाहिराती येत असतात, त्यासाठी शेतकरी विम्याची रक्कम भरतात। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमाचा लाभ देणार, आता ती योजना देखील बंद झालेली आहे। तर विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विमाचा हप्ता घेताना जी आश्वासनं देतात, ती आश्वासनं जसे शेतकऱ्यांचं पीक आडवं होतं, तसेच त्या विमा कंपन्याचीही आश्वासन देखील आडवे होत असतात। सध्या निवडणुका नसल्यामुळे सगळीकडे सरकार गप्पगार आहे, कारण सरकारने आधीच आपली थैली रिकामी करून ठेवली आहे। आधीच जी आश्वासनं सरकारने दिली आहेत ते पाळण्यासाठी दरमहा हजारो कोटी रुपये खर्च होत आहे। म्हणजेच आता या सुलतानी आपत्तीसोबत आसमानी आपत्तीचं संकटही मुसळधारेनं बरसू लागलं आहे। आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि विकतचा शेतमाल घेणाऱ्यांना या संकटाची कल्पना करता येणंच शक्य नाही। तसेही देशातील 60% जनतेला फुकट धान्य मिळतं, त्या धान्याशिवाय इतर कुठलाही मोठा खर्च असतो हे देखील त्यांना लक्षात असलं पाहिजे। पण निदान 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था केली नाही तर याचं समाधान असतं। अनेक वेळा आम्ही म्हटल्याप्रमाणे काम न करता मिळणारं हे अन्नधान्य आणि रोख रक्कम जनतेला आळशी बनवत आहे। काहीच काम न करता पोटाची खळगी भरते ना, मग कशाला काम करायचे, असा सूर अनेक जण लावतात। त्यांना शेतकऱ्यांच्या मेहनतीची कल्पनाच नसते। ऐन मोसमात पिके बहरात येण्याच्या काळात, म्हणजेच परिपक्व पिके घरी पोहोचण्याच्या वेळेत त्यावरती वेगवान वाऱ्यासह गारपीट आणि जलवर्षाव होत असेल तर शेतकऱ्यांच्या त्या पिकाला नुकसानापासून वाचवणं कुणालाही शक्य नाही। गेल्या काही वर्षापासून मान्सूनचा पाऊस संपल्यावर रब्बी पिकावरती कुठले ना कुठले आक्रमण होत असते। हे आक्रमण आता नित्याचेच झाले आहे। या देशातील आधीच डगबाईला आलेला शेतकरी हा आता अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या संकटात आहे। त्यातच शेतकऱ्यांना आता ना सरकारची मदत आहे ना देवाची मदत। देवदेव करत रस्त्यावरती भटकण्यापेक्षा दुसरे काहीच येथील शेतकऱ्याला करता येणार नाही, आणि असं असूनही शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काही करावं असं सरकारला देखील वाटत नाही।